हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आज आपण आलेलो आहे गेटवे ऑफ इंडियाला, ताज हॉटेलला आणि अजून खूप साऱ्या गोष्टी फिरायला. तर आम्ही आत्ता मुंबई एक्सप्लोअर करतो आहे. कॅमेरा घेतल्यानंतर ऑलरेडी आम्ही एक्सप्लोअर केली आहे, पण म्हटलं आत्ता आम्ही एक्सप्लोअर करतो आहे तर एक्सप्लोअर करता करता तुम्हाला पण दाखवावं. तर आत्ता सध्या इकडं माझ्या मागे आहे गेटवे ऑफ इंडिया आणि इतकं भव्य आहे, इतकी प्रचंड आहे ना त्याचं हे म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर. असं बघितलं की छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. हे गेटवे ऑफ इंडिया आहे. त्याच्यानंतर इकडं गेटवे ऑफ इंडियाच्या उजव्या साईडला एक आहे स्वामी विवेकानंदांचा पुतळा. स्वामी विवेकानंदांचा पुतळा गेटवे ऑफ इंडियाच्या एक्झॅक्ट समोर म्हणजे ह्या साईडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. इकडं ताज हॉटेल. ताज हॉटेलबद्दल वेगळं काय सांगायची गरज नाही, महाराष्ट्रातलं पहिलं 5 स्टार हॉटेल आणि किती सुंदर दिसतंय. म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याची रचना, त्याचं इतकं छान प्रकारे सगळं डेव्हलप केलेलं आहे. तर ते ताज हॉटेलचा एक त्यात फक्त बघण्यात एक वेगळाच फील आहे. आणि त्याच्या शेजारी ही पण एक बिल्डिंग आहे कोणती तरी, मला बिल्डिंग एक्झॅक्टली कुठली आहे ती माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. पण बिल्डिंग खूप सुंदर आहे, छान आहे, म्हणजे असं बघायला एकदम छान वाटतं आहे. आणि त्याच्यासोबत हा सगळा समुद्र, त्याच्या लाटा, इतकं छान. आणि इकडे तुम्ही बघू शकता ह्याच्या आसपास इतके सगळे पर्यटक आहेत. म्हणजे मी आत्तापर्यंत 3री किंवा 4थी वेळ आहे माझे इथं यायचे. दरवेळी इतकेच लोक. तर मला हा प्रश्न पडतो की इतके लोक कसे काय येत असतील इकडं फिरायला. म्हणजे जे लोक आता इथले मोस्ट ऑफ दी लोक मुंबईमधले असतील, तर इकडच्या लोकांना हे माहिती आहे तरी पण इतकी लोक येतात आणि इकडून फेरी बिरी चालू आहे आणि एकदम छान वाटतं, एकदम छान वातावरण आहे इकडचं. चला आता आपण एक्सप्लोअर करूयात की इकडं काय काय भेटतं. इकडे छान फोटो पण काढून देतात बरं का. म्हणजे आत्तापर्यंत मला साधारण 7 ते 8 लोकांनी विचारलं की ताई फोटो काढून देऊ का, तिघांचा मस्त फोटो देतो, व्हॉट्सअपला कॉपी देतो वगैरे वगैरे. नाही मला फोटो काढायचा, तसं मी काढला असता जनरली, पण आत्ता सध्या माझा काढायचा प्लॅनिंग नाही आहे. तर आत्ता आपण जाऊयात तिकडे एक असा बोर्ड लावला आहे, बॅनर लावला आहे, त्याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे की नक्की ह्याची स्टोरी काय आहे, कशासाठी बनवलं, कधी बनवलं वगैरे. सॉरी, तर ते बघूयात आपण. तो जो बोर्ड मी थोड्या वेळापूर्वी बोललेली की त्याच्यावरती सगळं लिहिलं आहे, त्याच्यावरती सगळं लिहिलं आहे की नक्की ह्याची स्टोरी काय, गेटवे ऑफ इंडियाची स्टोरी काय आणि गेटवे ऑफ इंडिया कधी आणि कशासाठी बनलं. चला एकदा बोर्ड बघूयात. ह्या बोर्डचा पूर्ण गेटवे ऑफ इंडिया या वस्तूचा आराखडा जॉर्ज विटेट या वास्तू विशारदाने तयार केला. इंग्लंडचा राजा 5वा जॉर्ज व राणी मेरी यांच्या सन 1911 मधील भारतीय भेटीच्या स्मरणार्थ हे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. म्हणजे 1911 मध्ये बनलेलं आहे हे. आणि तिकडचे जे राजा राणी आपल्याकडे येणार होते त्यांच्या स्वागतासाठी हे बनलेलं आहे. तर चांगली गोष्ट आहे. ह्याचा एक मी फोटो, मला जर पॉसिबल झालं तर मी एक ॲड करेल, तो तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता.